विनंती असणाऱ्या दोनही संघांचे 12वे खेळाडू आता पूर्णत्वास आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि त्यामुळं दोनही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं. इथे बसा, तुम्ही इकडे आमच्या बाजूला येऊन बसा. खेळाडूंची नावं माहिती असू द्या. आता गैरवर्तन कुणी करणार नाही. तर चला वळूया मैदानाच्या दिशेनं. आपण दोन संघ आमने सामने पाहतोय. आणि पहिला चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय ऑन साईडला, जिथे नारायण गायके क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव मैदानाच्या आतमध्ये संतोष पाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती ली आलेले आहेत, ज्यांना कामोट्याचा ब्रेटली म्हणून ओळखलं जातं. तो गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील, प्राची 11 नौपाडा आणि आयडियल अकॅडमी. लीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं हलक्या हातानं फक्त बॅटने स्पर्श करून दिलाय. मिस फील्ड पाहायला मिळतंय आणि त्या मिस फील्ड मध्ये आपल्याला या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर सुरेख आयोजन आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या कामोटे क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपण पाहतोय कामोटे क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सागरदादा पाटील. इथे अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते आणि इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्यानंतर गोलंदाज आपली किमया लीलया अर्थात मैदानाच्या आतमध्ये सादर करताना पाहायला मिळतोय आणि एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कामोटे क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य साकार होत असताना आपण पाहतोय. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचं नियोजन आपल्याला या मैदानाच्या माध्यमातून अध्यक्ष सागरभाऊ पाटील, उपाध्यक्ष परेशजी म्हात्रे, त्यानंतर सुशांतजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. इथे सुद्धा पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी, अंगाचा वेध घेणारा चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाला गोलंदाजाकडून इथे मात्र सुंदर प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट पद्धतीचे पाहायला मिळाले. तर लीची गोलंदाजी भरधाव वेगानं गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलं षटक त्याच्या हातामध्ये विश्वासानं जे दिलंय ना, त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो हो परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र, पायाचा वेध घेऊन चेंडू आपण पाहतोय. अगदी इथे मात्र चेंडूला फील्ड केलं जाते. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पंचांचा इशारा होतोय इट्स नो बॉल. लिगल डिलिव्हरी नाहीये. पंचांचं बोट डोक्यावरती गरगरा फिरलंय. उघड्या डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. या चेंडूवरती अर्थात आपल्याला 3 धावा पाहायला मिळाल्या, जिथे 2 धावा पळून आणि 1 नो बॉलची धाव, अशा 3 धावा पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट कव्हरचा फटका. इथे मात्र या चेंडूला सीमारेषा भिरकावून दिले. धावा मिळती 4. येतोय दणदणीत कणकणीत चौकार. आता मात्र धावा यायला लागल्या. जिथे 4 चेंडूवरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, तिथे मात्र धावांना आकार देण्याचं काम आपण पाहतोय. एका बाजूनं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर धावा आपल्याला तब्बल पाहायला मिळतात. त्या 10 धावा दुहेरी धावफलकावरती जाऊन पोहोचले. 10 या आकड्याचं फार मोठं महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. इथे बॅटची हलकीशी कडा, झेल टिपला जाईल. नितीन पनालेचे सुरक्षित हात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या 10. क्रिकेटमध्ये 10 या आकड्याला फार महत्त्व आहे. भारताचा महान खेळाडू, मास्टर ब्लास्टर नावाने ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर
यांचा जर्सी नंबर जर आपण पाहिला तर 10 क्रमांकाची जर्सी पाहायला मिळते आणि न भूतो न भविष्यती अशी घडणारी गोष्ट यानंतर त्या क्रमांकाची जर्सी मात्र तुम्हाला कुठल्याही खेळाडूच्या किंवा कुठल्याही खेळाडूने परिधान करताना तुम्ही पाहणार नाही आहात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय, तंबूच्या आसऱ्याला गेलाय आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती स्वतः कर्णधार अर्थातच नितीन पन्हाळे येताना पाहायला मिळत आहेत. आता पहा मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण एरवी माऊली 11 संघाकडनं खेळणारे 2 फलंदाज सलामीला येणारे नितीन आणि संतोष पाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे संतोष पाल ऑन स्ट्राईक आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती नितीन आहेत. या दोघांचं बॅटल, कारण 2 चांगले मित्र आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये समोरासमोर अर्थातच विपक्षी टीममध्ये असताना तिथे मात्र कुठल्याही प्रकारची मैत्री जमत नाही. एकमेकावरती हल्ला, घात प्रतिघात करणं हे तर खरं क्रिकेटचं वैशिष्ट्य. इथे बॅटल दोघांमध्ये कोण जिंकणार आहे. नितीनचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. संतोष पाल सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु मस्तकावरती दस्तक दे चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती इथे हल्ला बोल पाहायला मिळतोय. संतोष पालचं आक्रमण पाहायला मिळतंय नितीनवरती. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी ऑफिशियल पंच आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यामध्ये सन्मानित श्री प्रवीणजी पवार आपल्याला पनवेलला बिलॉंग करणारे या ठिकाणी पंच पाहायला मिळतील. सुमित तांडेल सर आहेत, मॅन फ्रॉम बेलवली. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय, वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, अवांतर धावेनं भर पडते. आणि तिसरे पंच जिथे आपण ज्यांना मॅन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, मॅन फ्रॉम डेरवली विजय बालाजी, ज्या खेळाडूनं खरं तर क्रिकेटमधलं ऐश्वर्य संपन्न फलंदाजीचं आणि गोलंदाजीचं वर्चस्व सांभाळलंय. सध्या पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात विजय बालाजी. चांगला फटका पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय, सरळ भिरकावून दिलाय, सीमारेषा पार हल्ला बोल केलाय आणि हल्ला चढवत असताना हा एक घाणाघाती प्रहार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे काय पाहायला मिळतंय, इथे डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नितीनच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकामध्ये तब्बल 11 रन्स आतापर्यंत कुठून काढलेत. 11 रन या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावफलक आपण टोटल जर पाहिलं तर 21 रन, 21 धावा धावफलकावरती. चांगल्या सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळू दिला नाही. क्षेत्ररक्षण तेवढं सुरेख पाहायला मिळतंय. वेगाने चेंडूवरती येऊन अतिशय सुरेख फेकी अभिनवच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धाव. वेल सेटल बॅटर. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. समोर अजून एक मोठ्या ताकदीचा खेळाडू चिन्मय साळुंके फलंदाजीला ऑन स्ट्राईक येतोय. पहिला चेंडू या सामन्यामधील फेस करताना आपण त्याला पाहतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय, ऑन साईडला भिरकावून दिलाय, सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आक्रमण चढवलं जात आहे. ज्या आत्मविश्वासानं कर्णधारानं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आलाय ना, त्या आत्मविश्वासाला न साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. इथे फटके आणि फटकेच आपल्याला एका बाजूने येताना पाहायला मिळत आहेत. जिथे आयडियल अकॅडमीवरती आक्रमण चढवलं जाते स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा या संघाकडून. आमच्या समालोचन कक्षामध्ये रविराज भगत यांना आपण पाहतोय. या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना आज सगळे खेळाडू त्यांचे आलेत.
हो, सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं तोडून बेधून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जातोय. शर्यत लागली आणि शर्यत सुद्धा इथे चेंडूच जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये नितीनवरती फक्त आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालं आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या आणि टोटल स्कोर धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा, 32 रन्स, अर्थातच 16.0च्या सरासरीनं आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगलं टोटल घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा इरादा इथून मात्र आपण स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा या संघाकडून पाहतोय. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं आता मात्र खुलं केलं जाणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 अतिरिक्त खेळाडू आपणास पाहावयास मिळतील. तत्पूर्वी लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी ही मॅचचा आनंद घेत असतील ना, त्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे, आपण मॅचचा टाईम पहा, वेळापत्रक पहा आणि वेळापत्रकानुसार मैदानामध्ये त्वरित अर्थातच लवकरात लवकर उपस्थित राहा. इथे सुद्धा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओ जेल टिपला जातोय, जेल टिपला जातोय. संतोष पाल, मोठा मासा गळाला लागलाय. लीला या ठिकाणी प्रशांत पाचारण केलं होतं आणि प्रशांतनं आल्या सरशी इथे मात्र संतोषला शांत केलंय, थांबवलंय. संतोष पाल बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलं षटक सुद्धा सुरेख पाहावयास मिळालं होतं. तदनंतर इथे नितीनच्या गोलंदाजीवरती धावा आल्यानंतर या षटकामध्ये सुद्धा जबाबदारी जी पाहायला मिळाली ना, ती प्रशांतकडे दिली गेली आणि प्रशांत त्या जबाबदारीला साजेशी गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती करताना पाहायला मिळतोय. एक मोठा बॅटर इथे मात्र नक्कीच आऊट झाला आहे आणि दीपक शिंदे अर्थातच शेरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. चिन्मय आणि शेरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आता नावामध्ये दीपक आहे. दीपक म्हणजे प्रकाश, उजेड, उजाला. इथे एका भन्नाट गोलंदाजासमोर दीपक शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करणार. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आणि इथे आपण पाहतो डाव्या एसटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. अर्थातच वाईड चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहावयास मिळतोय. तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि आपल्या सर्व आयोजन कमिटीचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत. इथे चेंडू पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका सुरेख होता. त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवत असताना एका धावेवरती रोखलंय. बॅक टू बॅक चांगल्या डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहतोय कामोट्याचा खंबीर नेता अर्थातच पिंट्याबाई भगत यांचं या ठिकाणी आगमन होतंय. या पिंट्याबाई, आपलं स्वागत असेल. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मयसाठी सुद्धा इथे आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आगमन करतोय, परंतु थांबून ठेवण्याचं काम केले. मोठे फटके मात्र इथे नक्की थांबले गेलेत आणि षटक जर पाहिलं तर आपण या षटकामधील 2 चेंडू झालेत. अर्थातच 2.2 षटकं मैदानाच्या आतमध्ये खेळून झाली असताना धावफलकावरती 35 धावा लागल्यात. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलंय. चिन्मय साळुंके ब्रांडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कलात्मक फटका, जसा आला तसा वेगावरती स्वार होऊन चेंडूला भिरकावून दिलंय. 4 धावांसाठी चौकार. एक मोठं लक्ष.
चिन्मय साळुंके आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि तीनही चेंडूवरती 3 मोठ्या हिट्स पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार ठोकलाय. थांबायला तयार नाहीये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, इथे सुद्धा फटका सुरेख, परंतु नारायण गायके सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता थांबवलंय. चौकारानंतर गोलंदाजाचं कमबॅक, पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू दीपक शिंदेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या राडारमध्ये खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं ट्रॅव्हल करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अडवलंय चेंडूला, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेण्यापासून रोखणार नाहीये, रोखू शकत नाही आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. (42 रन्स) 42 धावा ऑन स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे रनअप मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतोय. पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागतीये. ली वरती सुद्धा या षटकामध्ये आक्रमण केलं जातंय. या षटकामध्ये सुद्धा जर आपण पाहिला तर या षटकामध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. इथे सुद्धा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि 3 षटकानंतर 44 धावा 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. प्रशांत ली वैयक्तिक कोटा पूर्ण झालाय. एक गोलंदाज 2च ओव्हर टाकू शकतो आणि त्या 2 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. आता ज्या 2 ओव्हर, आता 2 षटकं शिल्लक आहेत, त्या 2 षटकामध्ये वेगवेगळे गोलंदाज पाहायला मिळतील. हे 2 गोलंदाज कोण असणार आहेत? (44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 रन्स. ओव्हर संपल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत धावफलक कळवू आणि मध्ये जर पंचांनी विचारलं तर धावफलक कळवू. खेळाडूने विचारल्यानंतर कुठल्याही खेळाडूला धावफलक या ठिकाणी सांगितलं जाणार नाही. आमच्या आवाजाकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं. निखिल गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. 4थं षटक घेऊन निखिल आलेत. समोर आहे चिन्मय. ओ काय डिलिव्हरी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. चुकीच्या दिशेनं फिकी पाहायला मिळते. 2 धावा घेतण्यापासून रोखणार नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. स्वतः गोलंदाजाला चेंडू अडवण्यासाठी जावं लागलंय आणि चेंडू अडवत असताना फील्ड तर चांगल्या प्रकारे केलंय, परंतु फेकी आपल्याला खराब दिशेला पाहायला मिळते. डेंजर झोन कडे जर फेकी केली असती तर कदाचित तिथे काहीतरी थोडासा विध्वंस पाहायला मिळाला असता, परंतु तसं मात्र इथे होत नाहीये. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्करची डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाजाला थांबवलं गेलं. ओ बॅटच्या रडार मध्ये जसा आला तसा समोरच्या दिशेनं एक महाकाय अकराळ विक्राळ फटका. षटकार 6 धावा. बॅटच्या रडार मध्ये चिन्मय साळुंकीची ओळख आहे. एक ताकदवान खेळाडू आहे आणि त्याने मात्र इथे निखिल वरती हल्ला बोल केलाय. 52 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. निखिलच्या पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय आयडियल अकॅडमीच्या माध्यमातून नाही त्या महागडा ठरताना पाहायला मिळतोय. एकेरी धावांचं षटक आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजांनी टाकलेलं नाही. नितीन पनाळे तर फार महागडे पाहायला मिळाले. 22 धावा त्यांच्या गोलंदाजीवरती आल्या. ली यांना सुद्धा एका षटकामध्ये 10, एका षटकामध्ये 12, त्यांनी 2 षटकामध्ये 22 खर्च केल्या.
आणि इथे पहिल्याच 2 चेंडूवरती 8 धावा. हो, चांगला चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. इथे सुद्धा रनआउटची संधी होती, परंतु गोलंदाजाचं लक्ष नव्हतं. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव येताना पाहायला मिळते. 1 धाव. लेग बाईस. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू खाली येतोय. झेल टिपला जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. दीपक शिंदे स्वस्तामध्ये बाद होत आहेत. मैदानाच्या बाहेर दीपक शिंदे शिरी मोठमोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच नावाजलं जातं, ओळखलं जातं, परंतु इथे निखिलने मोठा फटका खेळू दिला नाहीये. दीपकला मात्र नक्कीच शांत अर्थातच भिजवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये झालंय. आणि आता प्रशांत. प्रशांत थोड़ा आयरिस बढ़ा ना 4.8 कर. अरे उधर प्रशांत नवीन बॅटर. घुमाना रिंग. निखिल काय गोलंदाजी पाहायला मिळते. 52 वेगावरती इथे मात्र फिरकी घेताना चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज आल्यासरची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो मोठा फटका इथून थांबवला जातोय. इथे तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच आपल्याला मागणी होताना पाहायला मिळते. वाईड साठी यस. या तिसरे पंच हाईटचा वाईड. एकच जण या आणि जो येईल त्यानेच बोला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुमित तांडे आमच्या समोर जोडले जात आहेत. Yes, it's a white ball. समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार. निखिलच्या या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदीच धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. धावफलक तब्बल 61 धावांच्या वरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. 61 रन्स.
या षटकामध्ये सुद्धा 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 17 रन, 17 धावा धावफलकावरती. आक्रमण चढवलं जात आहे. फलंदाजांची कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे चिन्मयी साळुंके फलंदाजी करताना पाहायला मिळते. आणि काय फलंदाजी पाहायला मिळाली. 8 चेंडू मध्ये चिन्मयी साळुंके 29 धावफलकावरती खेळत आहेत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, लक्ष देण्याचं षटक. अभिनव सत आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती 61 रन, 61 धावा. टेम्परेचर 4500 करो. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फलंदाजाची चल बिचल आणि तिथे फटका खेळायचाच राहून गेला. डॉट चेंडू आलाय. ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू आपल्याला टाकताना पाहायला मिळतो. बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. प्रशांतला थांबून ठेवले. उजव्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे सुद्धा तेच पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. निखिल चेंडूवरती वेगाने आले. दुसरं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. एक मोठं लक्ष समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव, एका धावेवरती थांबावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूंच्या खेळामध्ये या षटकामध्ये 3 धावा आल्यात. अभिनवची शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आत्तापर्यंत सुरेख चेंडू टाकलेत, थांबवले, परंतु वेल सेटल. चिन्मय साळुंके तो ऑन स्ट्राईक. इथे फटका फसलाय. गणेश कटके चेंडू खाली आणि झेल टिपला जातोय. इथे अभिनवने थांबवलंय. चिन्मय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये नेस्तनाबूत झालेत. मोठे फटके थांबले. या फटक्याकडे वळले कारण आता मोठा फटका घेणं फार गरजेचं, कारण शेवटचे फक्त 3 चेंडू शिल्लक होते. म्हणून मोठा फटका खेळणंच होतं आणि मोठा फटका खेळण्यासाठी तिथे मात्र बॅट फिरवली, परंतु एक अप्पर एज आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू हवेमध्ये आकाशाच्या दिशेने गेलाय आणि तिथे मात्र मग गणेश कटकेचे सुरक्षित हात आले. झेल टिपला जातोय. झेल टिपल्यानंतर चिन्मय मैदानाच्या बाहेर आणि संजय म्हात्रे, कामोट्याचे हंबीरराव फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. सर्वजण प्रेमाने मामा म्हणतात. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे वाईडची मागणी केली जाते आणि तिसऱ्या पंचांकडे रोख केलाय. हा वाईड आहे काय यासाठी तिसऱ्या पंचांकडे रोख केलाय. इट्स अ लीगल डिलिव्हरी.
तसं बी बोलायचं तुम्ही बघा. येस वाईट डिलिव्हरी. समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेसाठी पलायन पाहायला मिळते. डेंजर झोन कडे फेकी आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येते. हे कमालीचे षटक आपल्याला पाहायला मिळते. अभिनव सईद यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टाकायची बाकी राहते. अरे एक ओव्हर टाईट करायचं बाकी राहते बोललो मी तुला. बोला ना. हा या ना. इथे फटका हवेमध्ये पाहायला मिळतोय. कॉटन बॉलची संधी निर्माण केली आणि कमालीचे षटक राहिले. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्यात. कुठलाही मोठा फटका येऊन दिला नाहीये. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 66 धावा आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 67 धावांची. चला पाच षटकांचा खेळ झालाय. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. चला स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील प्राची 11 नौपाडा संघाला विनंती असेल की चला आपण क्षेत्र सजवून घ्या. 55 विनंती असणार आहे की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजेत. आणि आपण नक्कीच पाहतोय या ठिकाणी रॉयल एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्या समालोचन कक्षासोबत मात्र नक्कीच जोडले जात आहेत. एक रॉयल एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय श्री शंकरभाई जाधव अर्थातच टायगर भाऊ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावेत या मराठी उक्तीप्रमाणे आपण पाहतोय. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व कला व क्रीडा मंडळ कामोठे प्रीमियर लीग आणि केजन प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून शंकरभाई जाधव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी अर्थातच बेस्ट बॅट्समनसाठी एक कूलर पाहायला मिळणार आहे. आणि KPL साठी सुद्धा म्हणजे 2 कूलर एअर कूलर आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. आणि या ठिकाणी बक्षिसं सुद्धा आली आहेत. करावं तेवढं कौतुक थोडं आहे. सन्माननीय श्री शंकरभाऊ जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष पनवेल यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी KPL आणि KGN त्यासाठी फार मोठं सौजन्य कूलरच्या माध्यमातून बेस्ट बॅटर अर्थातच उत्कृष्ट फलंदाजांसाठी पाहायला मिळते. आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. चला फलंदाज नितीन पनाळे चला बॅटर पाठवा. चला ऑन फील्ड पंचांना विनंती करेल की आपण मैदानाचा ताबा घेऊया. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. 67 धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी. 30 चेंडू आणि 67 धावा. टायगर भाऊ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा.
आणि आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळतोय. यानंतरचा जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो असणार आहे ND11 योगेश स्मृती वर्सेस कुणाल प्रणाल वॉरियर्स. चला दोनही संघांचे संघनायक ND11 योगेश स्मृती वर्सेस कुणाल प्रणाल वॉरियर्स दोनही संघांचे संघनायक या. चला जीवन मेंढे योगेश स्मृतीचं कोण आहे इकडे कर्णधार बोलवा. चला या या शंकरबाई चला आपण नाणेफेक करूया. टायगर भाऊ चला दोनही संघनायकांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. शंकरभाऊ जाधव टॉस यस 67 धावांचं लक्ष घेऊन आयडियल अकॅडमी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. हर्षल पहिला चेंडू नितीनसाठी उजव्या एटीच्या बाहेरचा अर्थातच अवांतर चेंडू वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला ND11 योगेश स्मृती हो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन टप्पा घेतल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय आपल्याला. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये येते. पहा मी सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करेल. पुन्हा एकदा मी विनंती करतोय योगेश स्मृती ND11 संघ आणि कृणाल प्रणाल वॉरियर्स इथे मोठा मासा गळाला लागलाय. नितीन पनालेच्या रूपानं बॅक टू द पॅव्हलियन पहिल्या षटकामध्ये बळीची टाळी येताना पाहायला मिळते. हर्षलचं या ठिकाणी कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू हॅलो ND11 संघ कोण आहे? योगेश स्मृती ND11 योगेश स्मृती संघाचा संघनायक कोण आहे? संघनायक कोण आहेत? बा आयोजन कमिटीला मी विनंती करतोय इकडे कुणाचं लक्ष नाहीये. हे षटक संपण्यापर्यंत ज्या संघाचा कर्णधार इथे येणार नाही कॅप्टन संघाचा कर्णधार इथे येणार नाही त्यांना पेनल्टी. यस बॅक टू बॅक विकेट आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली हर्षलची. पूर्णतः आयडियल संघाला मात्र इथे थांबून ठेवण्याचं काम केलं जाते. आणि पहा काका 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 ND11 योगेश स्मृतीचा जर कर्णधार हे षटक संपेपर्यंत आला नाही तर टॉस अपोजिट टीमला दिला जाणार. मी 5 वेळा आवाज दिलाय. या आवाजाकडे कुणाचंही लक्ष नाहीये. कौस्तुभ
नवीन बॅटर कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ काय गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे सुद्धा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतो. या षटकामध्ये 3 विकेट हर्षलच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णतः एका बाजूला आयडियल अकॅडमी संघाला नेस्त नाबूद करून टाकण्याचं काम केलंय. काय गोलंदाजी राहिली, सुरेख गोलंदाजी राहिली आणि त्या फलंदाजांना तिथे मात्र पूर्णतः नेस्त नाबूद केलंय. पूर्णतः थांबवण्याचं काम पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. या पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. वाईटच्या चेंडूने सुरुवात केली होती. एकच धाव मला वाटतं आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केली आहे. फार स्वस्तामध्ये मोठमोठे फलंदाज आपल्याला परतताना पाहायला मिळाले. हर्षदच्या गोलंदाजी मार्कवरती हे नितीन आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेत. कौस्तुभ बाहेर गेलेत, निखिल मैदानाच्या बाहेर गेलेत. तग धरायला कोणी तयार नाहीये. फार मोठी जबाबदारी अभिनव आणि गणेश कटकेवरती असणार आहे. सुशांता नशीब तुम्ही आलात, पेनल्टी तुम्हालाच होती. आता या चला दोन्ही संघांचे कर्णधार परेशजी म्हात्रे आणि जीवन मेंढे आपल्यासोबत जोडले जात आहेत. पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष सन्माननीय श्री शंकरभाई जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस्का बॉक्स मध्ये हा चेंडू पाहतोय. इथे सुद्धा आपल्याला निर्धाव पद्धतीचा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एकदा गोलंदाजी जर आवडली असेल ना तर या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होत्या. धावफलकावरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 फलंदाज तंबूच्या आसराला गेलेत. कुणाल प्रणाल वॉरियर्स आणि ND11 दोघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय आणि नक्कीच कुणाल प्रणाल 11 वॉरियर्स टॉस जिंकतायत. आपला निर्णय कळवा. या सामन्यातील एक षटक राहण्याच्या अगोदर आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला साजेसा डिसिजन घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित 24 चेंडू आणि 66 धावांची गरज बरोबर विजयासाठी. समीकरण फार अवघड आहे. लक्ष्य फार मोठं आहे. तिथे हर्षलची पहिल्या षटकातली गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. 16.5च्या सरासरीनं प्रति षटक धावा इथे जमवाव्या लागणार आहेत. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय संतोष पाल. आक्रमक फलंदाजी संतोषची सुद्धा पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना आता गोलंदाजीसाठी काय पाहायला मिळणार. ओ कलात्मक फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फटका खेळायचा होता कुठे, फटका आलाय कुठे, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका इथे पाहायला मिळाला नाहीये. 2 धावा अर्जित केल्यात. प्रति षटक 16 धावा येणं फार गरजेचं. हा सामना जर जिंकायचा असेल तर. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिडॉनला क्षेत्ररक्षण लावलं जातोय. समोरच्या दिशेनं मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रहार केला जातोय अभिनवच्या बॅट मधून. 6 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार येतोय. इरादे स्पष्ट केलेत. जरी 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले असले ना तरी मी मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे. कारण जिथे सगळे गोलंदाज अपयशी ठरले ना तिथे शेवटच्या षटकामध्ये अभिनवनं यश प्राप्त केलं होतं. इथे सुद्धा फलंदाजी करत असताना परफेक्ट स्ट्रोक खेळाय. आपल्या फलंदाजीची धार राखून दिली आहे. समोर संतोष पालला. ओ काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. खिलवाड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षण जसं लावलंय ना त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडूमध्ये 12 आल्यात.
समीकरण सुरू झालंय. उलटी गिनती सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगले स्ट्रोक येताना पाहायला मिळतात. हो हो हो, सुरेख स्ट्रोक काय फटकेबाजी पाहायला मिळते. संतोष पालवरती आक्रमण चढवलं जातंय. तब्बल 18 धावा या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये कुटून काढल्यात. मॅच अजून संपली नाहीये, मॅच सुरू आहे. जरी 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत ना तरी इथे मात्र फटके सुरेख येताना पाहायला मिळते आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. दरम्यान मी सन्माननीय श्री अमरजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण आमच्या समालोचन कक्षासोबत जोडले जा. व्यासपीठावरती आमच्या आयोजन कमिटीकडून आपलं सहर्षाचं स्वागत असेल. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये हे जे दोनही संघ पाहायला मिळत आहेत ना आपल्याला, दोनही संघांची जी बांधणी आहे ना संतोष, सुरेख बांधणी पाहायला मिळते. दुरेश गोवर यांचं आगमन या ठिकाणी होते. आपल्याला सिरीज साठी सुद्धा गाडी पाहायला मिळते इथे 4 व्हीलर. ते सिरीज टायगर वाईफ घेऊन जातील. टायगर वाईफचा भरोसा नाही. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील चेंडू आपल्याला किती पाहायला मिळतात? 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा या षटकामध्ये आल्यात. प्रत्युत्तर सुरू झालाय. क्रिकेटचं रणकंदन, महासंग्राम. हो अभिनव, फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिल्यांदा नाही पण दुसऱ्यांदा घेतला आणि अभिनव मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. या चेंडूवरती कमाल पाहायला मिळाली. ते आमिष लावलं होतं. केसानं गळा कापल्यासारखी गोष्ट झाली इथे. हे लालच बहुत बुरी बला आहे. 18 आल्या होत्या, समीकरण होतं, अजून भरपूर चेंडू शिल्लक होते. अभिनव सारखा फलंदाज असताना जास्त घाई करणं गरजेचं नव्हतं. परंतु अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. मयूर यांनी झेल टिपलाय. अभिनव मैदानाच्या बाहेर गेलेत. आक्रमक छोटीशी परंतु सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहे. आता गणेश गटकेवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर म्हणून सध्या उभा असणारा गणेश गटके, त्याला संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे. डावकरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओ पंचांकडे अपील केले. लेग बिफोर द विकेट, इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन अँड विकेट, सिटिंग. सेकंड बॅटर इन दिस ओव्हर, बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या बाहेर भिरकावून दिले. 5 गडी मैदानाच्या बाहेर जात आहेत. पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू. या षटकामध्ये धावा जरी आल्या असल्या तरी कमबॅक गोलंदाजाचं सुद्धा पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक विकेट झाल्यात. या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि धाव फलकावरती तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 19 धावा, 19 रन. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आपल्याला गरज पाहायला मिळेल ती 48 धावा. 48 रन्स नीड टू विन इन 18 डिलिव्हरीज. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं 3 विकेट घेऊन फक्त 1 धाव खर्च केली आहे ना, त्या हर्षलला पुनश्च एकदा त्याचा वैयक्तिक कोटा पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बोलवले. आवाज कमी असल्यामुळे मजा नाही है ना.
या मॅच मधील पहिला चेंडू गणेश कटके आपल्याला फेस करताना पाहायला मिळेल. गणेश कटके, नारायण गायके नॉन स्ट्राईक. ओ हळूवार पद्धतीनं फिरवलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जसे जसे चेंडू डॉट जाणार, डॉट डिलिव्हरी येणार, निर्धाव चेंडू पळत जाणार, सामन्यामध्ये रंगत येत जाणार आणि फलंदाजावरती पाहायला मिळणार प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. ओ गतीमध्ये परिवर्तन. फक्त बॅटने चेंडूला हवा घालण्याचं काम टायगर भाऊ, फक्त हवा घालण्याचं काम. थांबून ठेवलं जात आहे. कब तक रोकोगे मुझे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. गणेश खटकेचा स्ट्रोक आला मैदानाच्या आतमध्ये हर्षलच्या विरुद्ध. फ्लाईट स्ट्रोक इथे येताना पाहायला मिळत. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. उर्वरित आता आपण पाहतो या ठिकाणी 15 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष असणार आहे. आणि धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा तब्बल लागल्या जातात त्या 25 धावा धाव फलकावरती, 25 रन्स. प्रत्येक चेंडू आता तुम्हाला समीकरण सांगितलं जाईल मित्रांनो. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाणार आहे, यामध्ये शंका नाही. गणेशच्या बॅटला स्पर्श झाला, चेंडूचा षटकार आलाय. हो, अंगाचा वेध घेणारा चेंडू, अंगाचा वेध घेणारा चेंडू. या षटकातील तिसरी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. षटकारानंतर कमबॅक झालाय. प्रति षटक अजूनही 16ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये षटकार आलाय. उर्वरित 2 चेंडूंवरती 10 धावा येणार काय? सामन्यामध्ये जिवंत राहण्यासाठी धावा येणं फार गरजेचं. ओ काय चेंडू पाहायला मिळालाय, काय चेंडू पाहायला मिळालाय. यष्टी रक्षण सुद्धा आपल्याला हैदरच्या माध्यमातून सुरेख होताना पाहायला मिळतंय. गणेश साठी 4 डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाल्यात. गणेश कटके समोर काय गोलंदाजी. आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 26 धावा धाव फलकावरती लागल्या. तिसरं षटक. ओ परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. तू डाल डाल मैं पात पात, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. या षटकामध्ये षटकार खाऊन सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्यात एका वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती तब्बल धावा लागल्या जातात त्या 27 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावांची विजयासाठी आपल्याला गरज पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. अर्थातच प्रति षटक 20.0च्या सरासरीने धावा. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके, अर्थातच 3 मोठे स्ट्रोक, 3 षटकार येणं फार गरजेचं. मयूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. गणेश कटकेसाठी इथे सुद्धा डॉट डिलिव्हरी सुरू झाली आहे. इथे सुद्धा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी पूर्णतः इथे थांबून ठेवलंय. इथे फटका पाहायला मिळतोय. संतोष पाल चेंडूवरती येत आहेत. 1 धाव घेण्यासाठी मजबूर केलंय. एका धावेवरती थांबावं लागणार आहे. थांबणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली. जेवढी सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली तेवढी सुरेख गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. नारायण गायके चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय.
चेंडू सीमारेषेच्या पार पाया मिळतोय. अप्रतिम नजाकत भरा हुआ स्ट्रोक मैदान के अंदर नारायण गायके के बल्ले से ये कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक 6 रन. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. चौतीस धावा धावफलकावरती लागल्यात. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. नारायण गायखे ऑन फायर. 33 धावांची गरज आहे. हो मोठा फटका, परंतु इथे झेल टिपला जातोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. उंची गाठली आणि मयूरने इथे नारायण गायकेला आउट केलंय. फलंदाज बाद झालाय. या षटकातील 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये काय घडणार? जर 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले ना, सामना अजूनही जिवंत राहणार आहे. मॅच अटीतटीची नक्कीच पाहायला मिळते. हॅलो 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 ली आलेत खेळायला. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. हॅलो हॅलो दुसऱ्या धावेसाठी पलायन पाहायला मिळतंय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे पाचारण केलंय. रनआउट साठी ही धाव कंप्लीट आहे की रनआउट आहे? चला हॅलो हॅलो येस बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउट असणार आहे. हॅलो 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 भरपूर क्लोज कॉल पाहायला मिळाला आणि इथे मात्र सुमित तांडेल सर यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो एक योग्य निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आहे. हॅलो इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. संतोष पालच्या मस्तकावरती दस्तक. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. हार मानायला अजूनही तयार नाहीयेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. इथे सुद्धा षटकार आलाय. 67 धावांचा पाठलाग सुरू आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 6 चेंडूंमध्ये 26 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. गोलंदाजी कोण करणार? सागर तो कॅमेरा लावला ना त्याची सेटिंग करून
काय सांगते कोणाला बॉलिंगला प्रशांत बॅटिंग बॉलिंग साठी आलाय आणि समोर आहे रोहित भेंडे. आता जो गोलंदाज प्रॉपर गोलंदाज आहे तो बॅटिंग करतोय, जो प्रॉपर बॅट्समन आहे तो गोलंदाजी करतोय, बरोबर. आणि 26 धावांची गरज आहे. रोहित म्हणजे क्रिकेट मधलं फार मोठं नाव आहे. ओ एक धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे ना तो यशस्वी ठरला आहे, कारण लीच्या बॅटमधून षटकार आलाय. हॅलो, इथे एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. आणि ही मॅच प्रशांत यांनी जर जिंकून दिली ना तर पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष सन्माननीय श्री शंकरबाई जाधव अर्थातच टायगर भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. जर ही मॅच प्रशांतने जिंकून दिली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. कमी मारा एकदम. हो, त्रिफळाची फर्निचर डिसमिस. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. शिवराज अमरसेन बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. हो, डावकरी आताचा बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. जवळपास हा सामना रविराज भगत यांनी इथून मात्र आपल्याला नक्कीच कल करताना पाहायला मिळाला आहे. 99.99% हा सामना रविराज भगत यांच्याकडे झुकला आहे. एका 0.1%ची हो बघा मैदानाच्या आतमध्ये 0.1% नाव घेतलंय आणि काय झाले. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. इथे स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु मॅच जवळपास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मात्र आपण पाहतोय नक्कीच प्राची 11 संघ विजय होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आयडियल अकॅडमी संघाला इथे पराभूत व्हावं लागलं. चला आता आपला निर्णय कळवा. कुणाल प्रणाल, व्हॉट इज युअर डिसिजन? जीवन मेंढे